साठी सुनील बेलदार आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जातील. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीने नाशिकमध्ये देखील एकंदरीत परिस्थिती आहे आणि नेमकी नाशिकमध्ये आता सध्याची स्थिती काय आहे? कोणते उमेदवार हे आघाडीवरती आहेत? कोणते उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत? कोणत्या कोणत्या उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत? या ठिकाणी सुनीलजी, आवाज येतोय माझा आपल्याला? सर, येतोय तुमचा आवाज. नक्कीच. सरजी, काय सांगाल एकंदरीत आता नाशिकची परिस्थिती काय? कोणते उमेदवार विजयी झालेले आहेत? कोणते आघाडीवरती आहेत? काय परिस्थिती? तर नाशिक शहरामधल्या आघाडीवरच्या असलेल्या उमेदवारांबद्दल आपण आता बोलणार आहोत. वार्ड क्रमांक 1 मधून वार्ड क्रमांक 1 अ मधून रुपाली नन्नावरे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवरती आहेत. ब मधून रंजना भानसी ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 1 क मधून दीपाली गीते भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 1 ड अरुण पवार भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 2 अ मधून संदीप जेजुरकर भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 2 ब इंदुबाई खेताडे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 2 क सिद्धेश निमसे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 2 ड ॲडव्होकेट नामदेव शिंदे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 3 अ मधून प्रियंका माने भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 3 ब जुई शिंदे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 3 क मधून मच्छिंद्र सानप भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 3 ड गौरव गोवर्धने भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 7 अ मधून सुरेश पाटील भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 7 चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आहेर या भाजपमधून लढत आहेत, त्या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 7 क मधून स्वाती भामरे भाजप उमेदवार या आघाडीवरती आहेत. तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक जागा जी शिंदे शिवसेनेला सोडली गेली होती ते म्हणजे अजय बोरसे शिंदे सेनेचे दमदार नेतृत्व म्हणून त्यांना बघितलं जातं, ते देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 8 अ मधून कविता लोखंडे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 8 ब मधून उषा बेंडुकळी भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 8 क मधून अंकिता शिंदे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर शिंदे सेनेचे दमदार नेतृत्व ज्यांच्याकडे बघितलं जातं माजी नगरसेवक विलास अण्णा शिंदे हे शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार होते, ते देखील या ठिकाणी आघाडीवरती आहे. सोबतच त्यांचा विजय देखील जवळ दिसून येत आहे. काही वेळापूर्वीच आपण ज्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता त्या सर्व शिंदे शिवसेना गटाच्या विलास अण्णा शिंदे यांच्या कार्यकर्त्या होत्या. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 अ मधून भारती दिवरे भाजप उमेदवार या आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर अण्णा पाटील भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 9 क मधून संगीता गोटेकर ज्या दिनकर अण्णा पाटील यांच्या भगिनी आहेत त्या देखील आघाडीवरती आहेत. त्यासोबतच दिनकर अण्णा पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहे. जवळजवळ यांचा विजय देखील निश्चित मानला जात आहे. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 10 अ मधून विश्वास नागरे भाजपकडून उमेदवार होते, ते देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 10 समाधान देवळे भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 10 ड मधून माधुरी बोलकर भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहे. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 10 ड मधून इंदुबाई नागरे भाजप उमेदवार ह्या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 11 अ मधून सविता काळे भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 11 मानसी शौरे भाजप उमेदवार ह्या देखील आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11 क सोनाली बंजुरे ह्या देखील भाजप उमेदवार आहेत, त्या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 11 ड मधून नितीन निगळ भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 12 अ मधून राजेंद्र आहेर भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 12 ब वर्षा येवले भाजप उमेदवार या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 12 क राष्ट्रवादीच्या उमेदवार हेमलता पाटील ह्या देखील आघाडीवरती आहेत. त्यासोबतच
समीर कांबळे शिवसेना उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 13 ब मधून मयुरी पवार मनसेच्या उमेदवार आहेत. बहुतेक मनसे या ठिकाणी आपलं खातं उघडू शकतं, त्या देखील या आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून जागृती गांगुडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, त्या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 14 ब समिया खान काँग्रेसमधून आहेत, ते देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक क नजिया उत्तर काँग्रेस उमेदवार हे देखील आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 14 ड जीन सुफियान काँग्रेस उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 15 मधून मिलिंद भालेराव भाजप आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक ब अर्चना थोरात भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 15 क मधून सचिन मराठे भाजप उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून राहुल दिवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे देखील आघाडीवरती आहेत. आशा तडवी शिवसेना उमेदवार या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 16 क मधून पूजा नवले आघाडीवरती आहेत. तर प्रभाग क्रमांक 16 ज्योती आंधळे हे देखील आघाडीवरती आहेत. त्यासोबतच संपूर्ण नाशिक शहराचं ज्या प्रभागाकडे लक्ष लागून होतं ते म्हणजे प्रभाग क्रमांक 25 मधून सुधाकर बडगुजर भाजप उमेदवार जवळजवळ त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 25 ब मधून साधना मटाले भाजप उमेदवार या देखील जवळजवळ निश्चित त्यांचा विजय देखील निश्चित मानला जात आहे, त्या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक क कविता नाईक शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार या देखील आघाडीवरती आहेत. त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे मुरलीधर भांबरे प्रभाग क्रमांक 25 मधून हे देखील विजयी उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 26 मधून निवृत्ती इंगोले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, ते देखील जवळजवळ त्यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 26 मधून हर्षदा गायकर शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार या देखील आघाडीवरती आहेत. प्रभाग क्रमांक 26 क मधून नयना जाधव शिंदे शिवसेनेच्या उमेदवार या देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रभाग क्रमांक 26 ड मधून भागवत आरोटे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या देखील जवळजवळ यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 29 ज्यामध्ये मुकेश शहाणे आणि सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांच्यामध्ये प्रमुख लढत होती, त्यामध्ये मुकेश शहाणे हे अपेक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचा देखील जवळजवळ विजय हा निश्चित झालेलाच आहे. अशा पद्धतीने संपूर्ण नाशिक शहराचा विजयाकडे वाटचाल करणारा उमेदवारांचा हा आकडा होता. संपूर्ण निकाल लागल्यानंतर या संदर्भातील प्रमुख अपडेट आपल्याला देण्यात येईल. विशाल सर. नक्कीच सर, एकंदरीत जे काही विजयी उमेदवार आहेत ते संपूर्ण डिक्लेअर व्हायला साधारणतः किती वेळ लागू शकतो, काय सांगतात? सर, पुढील 1 तासामध्ये संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी ही निवडणूक आयोगाकडून सादर केली जाईल. निवडणूक आयोगाकडून आलेल्या यादी नंतरच किंवा त्याच्या दिलेल्या नोटिफिकेशनवरच आपण प्रबंधाच्या माध्यमातून जनतेला नाशिकमध्ये कोणता उमेदवार कुठल्या प्रभागामध्ये किती मतांनी विजय झाला हे अपडेट आपण पुढील अपडेटमध्ये देणार आहोत. विशाल सर. नक्कीच सर, धन्यवाद. महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. प्रबंधोय महाराष्ट्रच्या माध्यमातून सकाळपासूनच आपण नाशिक येथील विविध जे मतमोजणी केंद्र आहेत तिथून आपण आढावा प्रबंधोय महाराष्ट्रासाठी देत आहात. आपले आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने प्रेक्षक आहेत, आपल्या प्रेक्षकांना संपूर्ण माहिती मिळण्यासाठी खूप मदत झाली. नाशिक वरून देखील अनेक प्रेक्षक आपल्या लाईव्हला जॉईन होते आणि त्यांनी संपूर्ण या निकालाच्या माध्यमातून आपल्या संवादाच्या माध्यमातून संपूर्ण निकाल त्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद सुनीलजी, धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहोत की मालेगावचा निकाल संपूर्ण लागलेला आहे. विजयी उमेदवारांच्या नावं या ठिकाणी घोषित झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 12 हे संपूर्ण 6 प्रभाग जे मालेगाव बाह्य विधानसभेमध्ये होते, पश्चिम भागामध्ये होते, हिंदू बहुल जागेमध्ये होते, हे संपूर्ण प्रभागांचे 6 प्रभागांचे निकाल डिक्लेअर झालेले आहेत. याआधी देखील आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर जालनामध्ये देखील अनेक अंतिम आता निकाल हे समोर येत आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक जालनामधील प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 15 येथून अपडेट घेऊन लवकरच आपले सुनील भारती आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. सुनील भारती हे थोड्याच वेळात